हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेवर पावसाचं सावट। मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंच्या सभेचं आयोजन, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभेवर पावसाचं सावट। पावसामुळे पुण्यातील महाविकास आघाडीची सभा रद्द। शरद पवार आणि आदित्य ठाकरे यांची सभा रद्द। खराब हवामानामुळे उद्धव ठाकरेंचा जालना दौरा रद्द। खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर उड्डाणास अडथळा। उद्धव ठाकरे सध्या संभाजीनगरमध्ये थांबल्याची माहिती। राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, तर 24 तासात मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। तू ज्या शाळेमध्ये शिकतोय ते शाळेचा मी हेडमास्तर, माझ्या नादी लागू नकोस। जे माझ्या नादी लागले त्यांचा पुरता बंदोबस्त केलाय। अजित पवारांचा निलेश लंके यांच्यावर हल्लाबोल। अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ, शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरेंच्या प्रचारामध्ये सक्रिय। झिरवाळ यांच्या कृतीमुळे अजित पवार गटात खळबळ। काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा सोबत या, सर्व स्वप्न पूर्ण होतील। नंदुरबारमधील सभेत मोदींची शरद पवारांसह ठाकरेंना एनडीएमध्ये येण्याची ऑफर। 3 टप्प्यामधील मतदानानंतर नरेंद्र मोदी अस्वस्थ। अस्वस्थतेमुळे मोदींची अशी विधानं। मोदींच्या ऑफरनंतर पवारांची प्रतिक्रिया। ठाकरे आणि पवार गटाची ताकद कमी झाल्यामुळे मोदींची ऑफर। काँग्रेससोबत जाण्यापेक्षा बाळासाहेबांच्या विचारांसोबत यावं, शिंदेंची प्रतिक्रिया। मोदींना शिवसेनेचे नकली संतान सोबत का पाहिजे? दारुण पराभव होणार असल्याचं मोदींनी स्वीकारलंय। मोदींच्या ऑफर आणि नकली संतांच्या टीकेवर संजय राऊतांचं उत्तर। नरेंद्र मोदी पुन्हा भारताचे पंतप्रधान बनणार नाहीत, ही माझी गॅरंटी। काँग्रेस नेते राहुल गांधींचं वक्तव्य। कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवालांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन। निवडणुकीचा प्रचार करता येणार। निवडणुकीनंतर 2 जूनला सरेंडर करण्याचे निर्देश। राजकारणामध्ये बालबुद्धी असणारी लोक असतात, त्यांच्या वक्तव्यावर काय बोलणार? शरद पवारांचा अजित पवारांना टोला। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात 11 वर्षांनी निकाल। सचिन अंदुरे आणि शरद कळसकरला जन्मठेपेची शिक्षा। दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये 3 निर्दोष। सबळ पुराव्यांअभावी संजीव पुनाळेकर, वीरेंद्र तावडे आणि विक्रम भावे निर्दोष। दाभोलकर हत्या प्रकरणात निर्दोष ठरलेल्या 3 विरोधात हायकोर्टात जाणार। मूळ सूत्रधाराला सुद्धा अटक व्हावी, हमीद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर यांची प्रतिक्रिया। माझ्याकडे जेल किंवा पक्ष बदलणं हेच मार्ग होते, जड अंतःकरणानेच पक्ष बदलला। वायकरांचं वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये वक्तव्य। भाजप लोकांना ब्लॅकमेल करून घाबरवते, वायकर खरं बोलले। ईडीच्या कारवाईला घाबरून सर्व गेले। अरविंद सावंतांची भाजपवर टीका। मोदींकडून नेहमीच बाळासाहेब ठाकरेंचा आदर, मात्र उद्धव ठाकरेंचा तोल ढासळलाय। त्यांना तातडीने मानसोपचार तज्ज्ञांची गरज, फडणवीसांची टीका। शिरूरचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण 5 वर्ष उपलब्ध असेल। अमोल कोल्हेंची 5 वर्ष अभिनयातून संन्यास घेण्याची भूमिका। भाजपच्या दिनकर पाटलांच्या भेटीनंतर शांतगिरी महाराज भुजबळांच्या भेटीला। शांतगिरी महाराज नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।